नमस्कार मित्रांनो, मी निवृत्ती पाटील आणि आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल न्यूज ऑन इन्फोवर स्वागत आहे। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन आहात तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयाला कधी झटका येतो, हृदयाला झटका येण्याचं कारण काय आहे, तसेच आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाद्वारे घरच्या घरी हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करावे। मित्रांनो, 3000 वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते। त्यांचे नाव होते महर्षी वाग्भट। त्यांनी एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव अष्टांग हृदयम आहे आणि या पुस्तकात त्यांनी 7000 रोग बरे करण्याचे सूत्र लिहिलेले आहेत। त्या पुस्तकात हृदयविकाराचा झटका हा रोग बरे करण्याचे एक सूत्र आहे। त्या पुस्तकात महर्षी वाग्भटजी यांनी लिहिले आहे की हृदयाला कधी झटका येतो, ज्या वेळेस हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होऊ लागले आहेत, म्हणजेच रक्तात आम्लता वाढलेली आहे, ॲसिडिटी तुम्हाला समजते, त्यावेळेस हृदयाला झटका येतो। आम्लता, ज्याला इंग्रजीत ॲसिडिटी म्हणतात, आम्लता 2 प्रकारची असते। एक म्हणजे पोटाचा आंबटपणा आणि एक म्हणजे रक्ताची आम्लता। जेव्हा तुमच्या पोटात आम्लपित्त वाढते तेव्हा पोटात जळजळ होते, आंबट आंबट ढेकर येतात, तोंडाला पाणी सुटते आणि ही आम्लता आणखी वाढली तर हायपर ॲसिडिटी होते। आणि जेव्हा ही पोटाची आम्लता वाढून रक्तात जाते तेव्हा रक्ताची आम्लता होते आणि जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त हृदयाच्या नळ्यांमधून बाहेर पडू शकत नाही आणि नळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हाच हृदयविकाराचा झटका येतो। त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येत नाही आणि हे आयुर्वेदाचे सर्वात मोठे सत्य आहे। उपचार काय? वाग्भटजी लिहितात की रक्तात आम्लता वाढली की म्हणून तुम्ही अशा गोष्टी वापरतात ज्या अल्कधर्मी असतात। तुम्हाला माहीत आहे 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, आम्लयुक्त आणि अल्कधर्मी, आम्लीय आणि अल्कधर्मी। आता आम्ल आणि क्षार मिसळले तर काय होईल? आम्ल आणि अल्कधर्मी मिसळल्यास काय होते? रक्ताची आम्लता तटस्थ होईल असं सगळ्यांना माहीत असतं। म्हणून वाग्भटजी लिहितात, रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारयुक्त पदार्थ खा, म्हणून रक्ताची आम्लता तटस्थ होईल आणि रक्तातील आम्लता न्यूट्रल झाली म्हणून आयुष्यात कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाही। आता तुम्ही विचाराल की कोणते पदार्थ अल्कधर्मी आहेत आणि आपण खावे। आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वात अल्कधर्मी गोष्ट कोणती आहे आणि ती आपल्या घरी सहज उपलब्ध आहे, तर ती म्हणजे दुधी भोपळा, जे तुम्ही भाजी म्हणून खाता। यापेक्षा जास्त अल्कधर्मी काहीही नाही। म्हणून तुम्ही दररोज दुधी भोपळ्याचा रस प्या किंवा कच्चा दुधी भोपळा खा। वाग्भटजी सांगतात की दुधी भोपळ्यामध्ये रक्तातील आम्लता कमी करण्याची कमाल शक्ती असते, म्हणून तुम्ही दुधी भोपळ्याचा रस प्यावा। दुधी भोपळ्याचा रस किती प्यावा? दररोज 200 ते 300 मिलीग्राम प्यावा। आणि कधी प्यावे? सकाळी रिकाम्या पोटी शौचाला जाऊन आल्यावर पिऊ शकतात किंवा नाश्त्याच्या अर्ध्या तासानंतर पिऊ शकतात। मित्रहो, तुम्ही या दुधी भोपळ्याचा रस अधिक अल्कधर्मी बनवू शकतात। त्यात तुळशीची 7 ते 10 पाने टाका, कारण तुळशी खूप क्षारीय असते। तुम्ही त्यात पुदिन्याची 7 ते 10 पाने मिक्स करू शकतात। पुदिनासुद्धा खूप अल्कधर्मी आहे। यामध्ये तुम्ही काळे मीठ टाकू शकतात किंवा खडे मीठ टाकावे, हे खूप अल्कधर्मी आहे। पण लक्षात ठेवा, फक्त काळे किंवा खडे मीठ घाला, इतर आयोडीन युक्त मीठ कधीही घालू नका। हे आयोडीन युक्त मीठ आम्लयुक्त आहे
म्हणून मित्रांनो, तुम्ही हा दुधीचा रस जरूर सेवन करा. 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या हृदयातील सर्व अडथळे दूर होतील. आपल्याला 21व्या दिवशीच खूप परिणाम दिसू लागतील. तुम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही. आमच्या भारतातील आयुर्वेदाद्वारे घरच्या घरी उपचार या पद्धतीने करू शकतात. आजच्या दिवशी एवढंच मित्रांनो. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. धन्यवाद.